लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर आली होती आणि या कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000 गेली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागाने संबंधित विभागांना दिले। वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि त्याचप्रमाणे वार्षिक 2.5 लाख उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असा स्पष्ट आदेश असताना 1500 रुपयांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच शासनाची फसवणूक झाल्याची बाब प्रशासनाने आता गंभीर्याने घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती आहे? कारण आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ ज्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून घेतला जातोय त्यांच्याकडून आता वसुली केली जाणार आहे। नक्कीच आपण बघतोय की अतिशय गंभीर बाब म्हणावं लागेल, कारण की सरकारी जे वेतन आहे ते अतिशय जास्त असतं। त्यांना जे नवीन वेतन येत असतात ते देखील जास्त असतं। अशातच जे गरिबांसाठीची जी योजना सुरू केलेली होती लाडकी बहीण योजना, त्यातच ते लाभार्थी झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। याची संख्या 8,000वर असल्याची माहिती समोर आलेली आहे। काल महिला व बाल विकास विभागाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ही धक्कादायक बातमी समोर आल्याची माहिती मिळते। आणि दुसरीकडे आता या सर्व जे अधिकारी आहेत, सरकारी जे कर्मचारी आहेत, यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। हा आकडा जवळपास 15 कोटींचा आहे। यांच्याकडून वसूल करण्यात येणार असून यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण बघतोय की मागच्या काही काळामध्ये सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना आहे त्यावरती चाळण लावण्याचं काम सध्या सुरू आहे आणि पुरुष लाभार्थी देखील समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आता पुन्हा धक्कादायक बाब समोर आलेली आहे। जे सरकारी कर्मचारी आहेत ते देखील या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना समोर आलेला असून आता वित्त विभागाने या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत। ज्या विभागातून हे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती आता तत्सम विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे आणि जे पैसे त्यांनी आतापर्यंत जो लाभ घेतलेला होता त्याचा परतावा देखील त्यांच्याकडून परत मिळवण्यात येणार आहे। निश्चितच ऋतिक, त्यामुळे आता फसवणूक झाल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।